बनवूया खमंग थालीपीठ भाजणी अचूक प्रमाणात। यात जे धान्य वापरलं आहे त्यातलं जर कोणतं धान्य नसेल तुमच्याकडे तर त्याच्याऐवजी तुमच्याकडे जे धान्य अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता। तर सगळ्यात आधी 2 वाटी ज्वारी कढईमध्ये घालून गॅसच्या स्लो फ्लेमवरती भाजून घेतली छान। नंतर 2 वाटी बाजरी सुद्धा भाजून घेतली, 2 वाटी तांदूळ भाजले आणि 2 वाटी गहू भाजले। भाजणी भाजतेवेळी खूप घाई करायची नाही, गॅसच्या स्लो फ्लेमवरती भाजणी भाजायची आहे। भाजणी छान खमंग भाजली तर थालीपीठ सुद्धा छान खमंग होतात। नंतर 1 वाटी नाचणी भाजून घेतली आणि 1 वाटी मटकी भाजून घेतली। आता 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी हरभरा डाळ हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलं। नाचणी नसेल नाही घातली तरी सुद्धा चालेल। नंतर 1 वाटी पोहे आणि 1 वाटी साबुदाणा सुद्धा भाजून घेतला। आता शेवटी याच्यात अर्धी वाटी धने आणि पाव वाटी जिरे घातले आणि छान भाजून घेतलं। गॅस बंद केला, कढई गरम आहे, त्यात सगळी भाजणी एकत्र मिक्स केली आणि ही भाजणी पूर्णपणे गार झाली की मग दळून आणायची। दळतेवेळी ज्वारीच्या पिठाप्रमाणे थोडंसं जाडसर दळायचं। एकदा बनवली तर महिनाभर आरामात टिकते आणि वेगवेगळ्या भाज्या घालून यापासून तुम्ही खमंग पौष्टिक थालीपीठ बनवू शकता।